नमस् नमस्कार सर्वांचं या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये हार्दिक अभिनंदन. आणि आज आपल्याला त्रिस्थळांची यात्रा करायची आहे, त्याकरता सर्वांनी बसमध्ये व्यवस्थित आपापली जागा राखून ठेवून बसून घ्यावं आणि प्रवासाचा आनंद लुटावा. याकरता आता आपला प्रवास सुरू होत आहे. तर कार्यक्रमाच्या आरंभी आपण प्रदीप पाडुरांचा शंखनाद ऐकूया. धन्यवाद. खूप सुंदर शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे. आता आजचे प्रमुख पाहुणे आपले आणि वक्ते श्री विकास पाटील यांची डिजिटल ओळख श्री खानोलकर सरांनी करून द्यावी अशी त्यांना मी नम्र विनंती करते. श्री खानोलकर सर. नमस्कार सगळ्यांना. आपण विकास पाटील यांची जरा ओळख करून घेऊया. आजचा विषय आहे त्रिस्थळी यात्रा. ऐकायचं तर ये तुमची अयोध्या नालंदा सह प्रवास वर्णन. काही काळापूर्वी विकास पाटील या यात्रेला गेले होते आणि त्यांचा एक तो हातखंड आहे, व्यासंग आहे की सर्व माहिती योग्य रीतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात. त्यांचं वय 75, 1953 पासून डोंबिवलीत वास्तव्य आहे. बँड्रा स्कूल ऑफ आर्ट्स चे नावाजलेले कमर्शियल आर्टिस्ट आहेत. आता त्या कॉलेजचं नाव आहे रहेजा कॉलेज. आदर्श व्यावसायिक प्रिंटिंग व्यवसाय विपुल आर्ट्स या नावाने 1978 पासून नवजीवन सोसायटी बॉम्बे सेंटर इथे ऑफिस घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. नंतर पन्नालाल कंपाऊंड भांडूप इथे गाळा घेऊन 1992 पासून प्रिंटिंग प्रेस चालू केला. कमर्शियल आर्टिस्ट, सफल व्यावसायिक विपुल आर्ट्स या नावाने आणि कमर्शियल डिझायनर्स आणि प्रिंटर्स अशी त्यांची व्यावसायिक ओळख झाली. व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती जे खूप कमी लोकांना साध्य होतंय ते त्यांनी साध्य केलं. वेळेवर स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि इतर आपल्या कामकाजाला लागले. गेल्या 36 वर्षापासून कोयनाड रायगड मध्ये फार्म हाऊस आहे त्यांचा आणि मातीवर आणि झाडांवर प्रचंड प्रेम आहे. 2001 पासून सद्गुरू अण्णा गद्रे यांच्या गुरु उपदेश मिळालाय आणि हे अण्णा गद्रे आहे आणि सहवास लाभला आहे. गुरुचरित्राची अनेक पारायण झालेली आहेत. हे विकास पाटील यांचे सद्गुरू अण्णा गद्रे. अनेक यात्रा व तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यातील बऱ्याच यात्रा सद्गुरू अण्णा बरोबर केलेल्या आहेत. अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नरसिंहवाडी, औदुंबर, गरुडेश्वर, अबुदत्त, दत्त शिखर, माणगाव ही दत्तगुरूंची स्थाने, तसेच कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, श्रीशैलम, सोरटी, सोमनाथ अशा अनेक देवस्थानांच्या यात्रा श्री दत्त कृपेने झाल्या आहेत. सद्गुरू अण्णा गद्रे यांच्या आशीर्वादाने अनेक कठीण यात्रा झालेल्या आहेत. गिरनार आहे, नर्मदा परिक्रमा आहे, वैष्णोदेवी आहे, चारधाम आहे, कैलास मानस सरोवर आहे. ह्या यात्रा सुद्धा यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. या सर्व यात्रांचा कळस म्हणजे वयाच्या 66व्या वर्षी कैलास पर्वताच्या 3 दिवसांची खडतर पायी परिक्रमा त्यांनी केली आहे. कैलास मानस सरोवर यात्रा हा कैलास परिक्रमेच्या वेळेचा फोटो आहे. हा मानस सरोवरात स्नान करतानाचा त्यांचा फोटो आहे.
प्रकाशने बघूया. श्री गुरु प्रकाशन, गुरुचरित्राचा संपूर्ण गद्यरूपी अनुवाद असलेला गुरुचरित्र दिनदर्शिका ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर अनेक धार्मिक पुस्तके छपाई व प्रकाशित केली. आहे तो श्री गुरु प्रकाशनचा श्री गुरुचरित्र दिनदर्शिका. अनेक धार्मिक पुस्तकांची प्रकाशने, छापील पुस्तकांचे पुन्हा पुन्हा प्रकाशन श्री गुरुचरित्र दिनदर्शिका ग्रंथाच्या 16,000 प्रती छापल्या. त्या छापून त्या ना नफा ना तोटावर लोकांपर्यंत पण पोहोचवतात. म्हणून एवढ्या 16,000 प्रती त्यांच्या झाल्या आहेत. त्याच्यानंतर इतर प्रकाशन बघूया आपण. गिरनार श्री दत्तात्रेयांचं अक्षय निवासस्थान. लेखक आहेत हरी नामदेव दहातोंडे. त्यानंतर आहे श्रीकृष्ण लीलामृत शैला पिटकर यांचं. त्यानंतर आहे श्री गुरु, लेखक परमपूज्य सद्गुरू अण्णा गद्रेंची भजन आहे त्याच्यात. त्याच्यानंतर आहे सिंधू सुरेशचंद्र गुप्ते यांचं. एक मिनिट हा, ते नाव मागे गेलंय. मी आणि माझ्या जाऊबाई असं ते आहे. सौ सिंधू सुरेशचंद्र गुप्ते यांचं. त्याच्यानंतर श्री दत्तात्रेय कल्प, परमपूज्य दामोदरानंद सरस्वती स्वामी यांचं आहे पुस्तक हे. त्याच्यानंतर आहे ज्ञानबोध ओळख, सद्गुरू अण्णा महाराज यांच्या शिष्यमंडळाने केलेलं. बापूसाहेब निरखे यांचं बापूंचे साई. या फोटोबद्दल मला सांगावंसं वाटेल की हा बापूसाहेब निरखेने स्वतःच्या कॅमेऱ्यातून काढलेला साईबाबांचा प्रत्यक्ष फोटो होता असं आम्हाला त्यांच्याकडून तेव्हा माहिती मिळाली. श्री गुरुचरित्रातील श्री गुरूंच्या साक्षात्कारी कथा हे विकास पाटीलांचं आहे. आध्यात्मिक परिक्रमा पूनम यशवंत खवळे यांचं आहे. कैलास मानस सरोवर यात्रा हे विकास पाटीलांचं आहे. विविध आध्यात्मिक मासिकातून अनेक लेख छापून आले आहेत. भक्ती संगम, गजानन आशिष, साई लीला, साई सागर, स्वामी समर्थ, दिव्यांग वगैरे. तरुणपणापासून त्यांचं सामाजिक कार्यात बराच सहभाग आहे. अगदी 17-18व्या वर्षापासून तरुणपणापासून सामाजिक कार्यात सक्रिय काम केलं आहे. आजही सामाजिक कार्यांमध्ये ते सक्रिय आहेत. छंद आवड आपण बघू तर कविता, लेखन, चित्रकला, गायन, बागकाम, प्रवास आणि फोटोग्राफी हे सगळे छंद आपण त्यांची जवळून बघतो. मध्यंतरी त्यांनी प्रकाशित केलेल्या दिलासा या पुस्तकावरून पण आपल्याला त्यांचे बरेच छंद कळलेले. व्यक्ती एक रूप अनेक, कुटुंब प्रमुख, कलाकार, व्यावसायिक, आध्यात्मिक प्रकाशने, आध्यात्मिक बैठक, सामाजिक कार्यकर्ता. विकास पाटील वयाच्या अमृत महोत्सव साजरा करताना हा फोटो आहे. वीणा आणि विकास पाटील लग्नाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतानाचा हा फोटो आहे. वीणा आणि विकास लग्नाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतानाचा दुबईचा फोटो आहे. आणि एवढे निवडक 2-4 फोटोंसह आपण आजच्या विषयाला जाणार आहोत. त्रिस्थळी यात्रा, अयोध्या नालंदासह प्रवास वर्णन. आणि मी विकास पाटील यांना विनंती करतो की पुढची सूत्र तुम्ही ताब्यात घ्या. विकास पाटील करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. माझ्या सर्व बंधू भगिनींना नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. त्रिस्थळी यात्रा. आम्ही केसरी टूर बरोबर त्रिस्थळी यात्रेला गेलो होतो. त्रिस्थळी यात्रा म्हणजे प्रयाग, काशी म्हणजे काशी विश्वेश्वर, गया म्हणजे बोधगया समजली जाते. त्रिस्थळी यात्रा म्हणजे प्रयाग, काशी, गया समजली जाते. त्याबरोबरच अयोध्या, नालंदा युनिव्हर्सिटी
आणि इतर ठिकाणांचाही समावेश होता. दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11:40च्या विमानाने निघून आम्ही प्रयागराज विमानतळावर 3:30 वाजता उतरलो. आमचे विमान निघतानाच पाऊण तास उशिरा निघाल्यामुळे आम्हाला साधारण 1 तास उशीर झाला. प्रयागराज विमानतळ डिफेन्सच्या ताब्यात असल्यामुळे त्यांची परवानगी मिळाल्यावरच विमानाची वेळ मागे पुढे केली जाते. तिथे आम्हाला घ्यायला केसरीचा स्टाफ व AC बस हजरच होती. आमच्या ह्या ग्रुपमध्ये 31 यात्री होते. त्यात आमचा 8 जणांचा फॅमिली ग्रुप होता. आम्ही प्रथमच बुकिंग केल्यामुळे आम्हाला बसमध्ये पुढच्याच सीट मिळाल्या होत्या आणि त्यात शेवटपर्यंत राहणार होत्या. बसमध्ये बसल्यावर आम्हाला स्नॅकचा बॉक्स, फ्रुटी आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. बस निघेपर्यंत 4:30 वाजल्यामुळे सर्व ठिकाणी 5 वाजता प्रवेश बंद होतो, म्हणून आम्हाला डायरेक्ट हॉटेलवर नेण्यात आले. पण ते बरंच झालं. आम्ही तर घरून 8 वाजता निघालो होतो, पण कोणी साताऱ्याहून, कोणी बेळगावहून, तर कोणी नाशिकहून आले असल्यामुळे त्या दिवशी कुठे जाण्याची कोणाची इच्छाच नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रोग्राम टाईट होणार होता. आमचा ह्या पहिल्या दिवशीचा मुक्काम हॉटेल, कानोलकर सर फोटो, मुक्काम हॉटेल रमा कॉन्टिनेंटल इथे आधी गणपती बाप्पाचा हा त्या हॉटेलचा पहिला गणपतीचा फोटो. आता हॉटेलचा फोटो. हे हॉटेल रमा कॉन्टिनेंटल या सुंदर हॉटेलमध्ये होता. गेल्याबरोबर चहा बिस्किट कार्यक्रम झाला. तोपर्यंत आम्हाला रूम अलॉट करून बॅग्स प्रत्येकाच्या रूम समोर आल्या. बंद पुढे केसरीची नाही, बंद करा. केसरीची ही खूपच चांगली सोय असते. आम्हा ज्येष्ठांना कधी बॅग उचलायला पण लागत नाही. बस थांबली की रूम अलॉट केल्याप्रमाणे प्रत्येकाच्या रूम समोर बॅग ठेवली जाते आणि सकाळी हॉटेल सोडताना ब्रेकफास्टला जाण्यापूर्वी बॅग पॅक करून रूम बाहेर ठेवायच्या की त्या बसमध्ये ठेवल्या जातात. आपल्याला काहीच पाहावं लागत नाही. सुरुवातीलाच प्रत्येकाच्या नावाने प्रिंटेड टॅग देतात, ते आपल्या बॅगला लावायचे. केसरी बरोबर आमच्या 7-8 तरी ट्रिप झाल्या आहेत. रोज सकाळी 6 वाजता वेकअप कॉल, 7 वाजता बॅगा बाहेर ठेवून ब्रेकफास्ट आणि 8 वाजता बसमध्ये, असा प्रोग्राम असे. ब्रेकफास्ट सर्वच हॉटेलमध्ये व्हरायटी आणि सुंदरच होता आणि जेवणही उत्तम होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता निघून त्रिवेणी संगमवर आलो. हा गंगा, यमुना व सरस्वती 3 नद्यांचा संगम आहे. गंगा यमुना संगम पाण्याच्या 2 रंगांमुळे दिसतो, परंतु सरस्वती गुप्त असल्यामुळे दिसत नाही. किनाऱ्यावर अनेक होड्या असून फोटो. किनाऱ्यावर अनेक होड्या असून त्या सर्व यात्रींना घेऊन आतपर्यंत घेऊन जातात. ही होडी आहे, याप्रमाणे प्रत्येक होड्यातून आत जातात. पुढे तिथे 3-4 होड्या एकमेकांना बांधून, या अशा प्रकारे 3-4 होड्या एकमेकांना बांधून ठेवतात. बांधून मध्ये गंगा स्नानासाठी प्लॅटफॉर्म बनवलेला असतो. त्यावर उभे राहून गंगा स्नान करता येते. मधला जो स्टँड उभा केलेला असतो प्लॅटफॉर्म, त्याच्यावर यात्रींना घेऊन येणाऱ्या होड्या या होड्यांना टेकून उभ्या करतात. पुढे
ज्यांना गंगा स्नान करायचे असेल त्यांना त्या होड्यांवर जाऊन स्नान करता येते. त्या मधल्या होड्यांवर त्या मधल्या होड्यांवर गुरुजी व पूजा विधीचे सर्व सामान उपलब्ध असते. पुढचा. हे स्नान चालू आहे प्लॅटफॉर्म. पुढे. नाही तो मगाच दाखव भटजींच. गुरुजी आणि हे सर्व सामानासह या मधल्या होड्यांवरती तयार असतं. आमच्यापैकी काही जणांनी गंगा स्नान केले. पुढे. आता हे स्नानाची होडी आहे मधली आणि ह्या बाजूच्या ही आमची होडी आहे. केले. बाकीच्यांनी नुसते गंगेचे पाणी हातापायांना लावून डोक्यावर शिंपडले, गंगेत ओटी अर्पण केली. पुढचा फोटो. हे स्नान करतायत पुढच्या होडीत मध्ये. पुढे. नेक्स्ट. अशा प्रकारे सगळ्या होड्या आहेत ना त्या. ते आतमध्ये स्नान करतायत ते दाखवण्यासाठी मुद्दाम ते फोटो. आणि हे पुढे असे अनेक ग्रुप असतात त्यांचे वेगवेगळे. गंगेत होडी गंगेमध्ये ओटी अर्पण केली. नंतर किनारी परत आलो. पुढे. जवळच अकबराचा किल्ला आहे. हा किल्ला आहे, परंतु तो डिफेन्सच्या ताब्यात असल्यामुळे पाहायला मिळत नाही. त्याच्या एका बाजूने वर जायला रस्ता असून तिथे एका बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. तिथे अनेक लहान लहान मंदिरे आहेत आणि पुरातन जुना अक्षयवट. नेक्स्ट. अक्षयवड आहे. हे देवस्थान आहे. अक्षयवड. पुढे जाऊ. पुढे. हे अक्षयवड हे 300 वर्ष जुनं आहे. ते बघून आम्ही खाली आलो. पुढे बडे हनुमानजी मंदिर आहे. पुढे. बडे हनुमानजी हे आहे. बडे हनुमानजी मंदिर आहे. हो. ते दर्शन घेऊन होय. नंतर त्याच हॉटेलवर येऊन जेवण झाले. जेवण झाल्यावर प्रयाग ते अयोध्या मार्गाला लागलो. सर्व बॅगा सकाळीच रूम खाली करून बसमध्ये ठेवल्या होत्या. वाटेत आता आम्ही त्याच बसमधून परत दुपारच्या जेवणानंतर निघालो आहोत. वाटेत नेहरूंचे राहण्याचे ठिकाण. हे आता निघालो तिथून. पुढे. नेहरूंचे. नेक्स्ट. वाटेत नेहरूंचे राहण्याचे ठिकाण स्वराज भवन याला भेट दिली. तेथे नेहरूंची लायब्ररी राहिली मध्ये. याला भेट दिली. येथे नेहरूंची लायब्ररी आहे. नेहरूंची लायब्ररी आहे. मागे नाही. ही नेहरूंची लायब्ररी. तसंच गांधीजींची बैठकीची राहण्याची खोली. पुढे. ही गांधीजींची खोली. तशीच इंदिरा गांधींचा जन्म इथेच झाला. पुढे इंदिरा गांधींची खोली आहे. इंदिरा गांधी यहाँ रहती थी. पुढे. तसंच बाजूलाच त्यांचा दुसरा बंगलाही आहे. नाही, हा नको. बंद. इंदिरा गांधी. हा नको. पुरे.
आनंद भवन म्हणून इंदिरा गांधींचा बंगला आहे, त्याचा इथे फोटो नाहीये. नंतर प्रयागराज म्युझियमला भेट दिली. इथे फोटोंना बंदी होती, त्यामुळे तिकडचे काही फोटो मिळालेले नाहीत. रात्री अयोध्यामध्ये ताराजी रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये मुक्कामी पोहोचलो. पुढे ताराजी रेस्टॉरंट. ताराजी रिसॉर्ट. पुढे हे ताराजी रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये मुक्काम होता. सकाळी राम जन्मभूमी अयोध्या दर्शनासाठी बसने निघालो इथून. 22 जानेवारी रोजी हे आमचे गाईड होता बसमध्ये, त्याने आम्हाला बरीचशी माहिती दिली अयोध्येबद्दल वगैरे. अयोध्या दर्शनासाठी बसने निघालो. 22 जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना असून 24 जानेवारी पासून श्रीराम मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्यामुळे मंदिराचे काम जोरात चालू आहेच आणि सर्वत्र रस्ते रुंदीकरण नवीन बनवणे चालू असल्यामुळे आमची बस खूपच लांब थांबली आणि रिक्षाने आम्हाला प्रथम वर्कशॉप येथे नेले. पुढे तिथे राम मंदिराची प्रतिकृती, आता जे बनणार आहे त्या राम मंदिराची ही प्रतिकृती बनवून ठेवलेली आहे. या मंदिरासाठी प्रथम 3 एकर जमीन ठरली होती. त्याप्रमाणे मंदिराचे मॉडेल बनवले गेले. ते 1 मजली होते आणि त्याला 170 स्तंभ होते. नंतर मस्जिदसाठी जागा सोडायची नाही असा कोर्टाचा निकाल आल्यावर ती जागा 5 एकर ठरली, 5 एकर झाली. त्यामुळे मंदिर लांबी रुंदीने वाढून 3 मजली ठरले. पुढे पुढे याच मंदिराचा हा झूम केलेला फोटो आहे त्याच मंदिराचा. पहिला 3 मजली 1 मजलीचा. आता पुढे नेक्स्ट. नंतर मंदिर 3 मजली ठरले. हा विकास. पुढचा नेक्स्ट. हे आता खरं भव्य मंदिर. हे असं होणार आहे 3 मजली. मागे नाही, 2 बायका तो फोटो आहे. बर ठीक आहे. हे 3 मजली आता दाखवलं ते, त्यामुळे त्याचे स्तंभ 318 झाले. थांब, पुढे नको जाऊ, एवढं ठरले. स्तंभ 318 झाले. हे सर्व स्तंभ पुढे हे सर्व स्तंभ बाजूचे दगड त्यांची निर्मिती ह्या वर्कशॉप मध्ये चालू होती. इथे हे सगळं वर्कशॉप मध्ये काम चालू आहे. त्या बायका पण तिथे मूर्तीचं कार्विंग करतायत. निर्मिती या वर्कशॉप मध्ये चालू होती. त्यांचे डिझाईन, कोरीव काम, कलरिंग वगैरे मंदिरासाठी काही पार्ट इथे बनवले जातात. त्याशिवाय मुख्य काम तर जाग्यावरच चालू आहे. पुढे दाखव. हे सगळे स्तंभ, पिलर चालू आहेत तिथे. नेक्स्ट. हा सगळा वर्कशॉप आहे, क्रेनने उचलून वगैरे नेत आहेत. रेडी पिलर. रेडी नाही, हे वर्कशॉप मध्ये काम चालू आहे. तिथे बनवलेले आहेत. आणली असते बाजूने रेडी बनवून. नेक्स्ट. मोठ्या प्रमाणात हा फोटो आपल्याला खरं परत एकदा मी दाखवतोय. कारण काय आहे की आपल्याला हे बघायला आवडेल की इतकं मोठं काम
करून ठेवलंय ते फक्त इरेक्शनला नंतर जाणार आहे. तर मी हा व्हिडिओ परत एकदा दाखवतो. एवढं नक्षीकाम आणि एवढं काम तयार आहे. ते सगळं रेडी रेडी पिलर्स रेडी रेडी एकदम ग्राउंड फर्स्ट फ्लोअर ग्राउंड झाला, आता फर्स्टचं काम चालू. हा तर पुढे नेक्स्ट. एक मिनिट. हा ही घंटा खास तामिळनाडूहून पाठवण्यात आली आहे. ही पंचधातूची असून 570 किलो वजनाची आहे. नंतर ही चकाचक करून मंदिरात बसवण्यात येईल. पुढे त्याच आवारात हे पुरातन मंदिर आहे. हे तिथे आता आधीचं राम मंदिर आहे. त्याच्या पुढे नेक्स्ट. आणखी इथे बडा जानकी घाट, बडा स्थान, श्रीराम दरबार, सीतामाई की रसोई वगैरे मंदिरे आहेत. नेक्स्ट. जानकी घाट, बडा स्थान, राम दरबार. त्यानंतर आम्ही पुन्हा रिक्षाने आणि चालत या इथे आलो आहोत. आता इथे सर्व इथून राम मंदिराचा भाग पाहायला जायचंय. बघून घ्या व्हिडिओ. आता सांगा, या व्हिडिओ बद्दल सांगायचंय. नाही, इथे आम्ही आलो. आता हा त्या राम मंदिराकडे जाण्याचा आजूबाजूचा भाग आहे. आता इथून पुन्हा चालतच जायचं आहे. नवीन राम मंदिराचे काम चालू आहे, तिथे आलो. यापुढे मोबाईल, कॅमेरा, पर्स, बॅग न्यायला परवानगी नाही. हे आम्ही इथे सगळं जमा केलेलं आहे. मोबाईल ते म्हणजे आमच्या केसरीच्याच माणसांनी तिथे उभं राहून ते सगळं घेतलेलं आहे. कॅमेरा, पर्स न्यायला परवानगी नाही. चपला सुद्धा काढून 3-4 किलोमीटरचा फेरा मारून कंपाऊंडच्या त्याचे फोटो दिसणार नाहीयेत, कारण कॅमेरा मोबाईल वगैरे तिथेच ठेवलेला आहे. कंपाऊंडच्या बाहेरूनच राम मंदिराचे काम चालू आहे ते पाहत आम्ही परत त्या जागी आलो. राम मंदिराच्या आवारात भक्त निवास, हॉटेल वगैरे सुद्धा काम चालू आहे. तो खूप मोठा एरिया आहे, पण त्याला कंपाऊंड भरपूर होतं आणि आत जास्त दिसत नव्हतं, फक्त वरचं तेवढं दिसतं. आणि त्याला संबंध फेरी मारून आम्ही परत इथे आलो. नंतर पुढे चालत जाऊन पुढे लक्ष्मण घाट, ही आणखीन ही जरा लांब आहे. हे पुढे हा लक्ष्मण घाट, कनक भुवन, पुढे इथे कनक भुवन म्हणून आहे. आणि राम सीता मंदिर हे पाहिले. हे कैकेयीने, कनक भुवन हे कैकेयीने सुनेसाठी म्हणजे सीतेसाठी लग्न होऊन प्रथम आले तेव्हा मुखदर्शन भेट म्हणून विश्वकर्माकडून रात्रीत बनवून घेतले. त्याच्यानंतर हे कनक भुवन आहे. इथे राम सीतेचा फोटो आहे, हा म्हणजे मूर्ती आहे. पुढे हनुमान गडी, हे हनुमान गडी. तिथून बसने शरयू नदी घाटावर आलो. नेक्स्ट. हे शरयू नदी, ही शरयू नदी आहे. शरयू नदी ही चीन, नेपाळहून भारतात येते. शरयू नदीच्या काठावरच अयोध्या वसलेले आहे. श्री रामाला वनवासात जाताना नावाड्याने ह्याच शरयू नदीतून पार केल्याचा उल्लेख आहे.
या शरयू नदीत पायऱ्या उतरून आम्ही हातपाय बुडवले, डोक्याला डोळ्यांना पाणी लावले. हे पुढे ते आम्ही पाण्यात उतरून फक्त शरयू नदीचं दर्शन घेतलं. पुढे शरयू नदीच्या घाटावर आम्ही पुढे आलो. पुढे व्हिडिओ आहे. थोडं जवळ या मंडळी. हा तर आवार आहे त्याच्या बाजूचं पुढचा व्हिडिओ सांगा ना. हा सांगा मग मी चालू करतो. हा इथे हे आजूबाजूचा आवार आहे शरयू घाटाच्या पुढचं, आणि बाकीचं हे सगळं बाग आणि हे आहे. इथे नागेश्वरनाथ मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं. पुढे चालू. थोडं जवळ या मंडळी. तिकडे लक्ष द्या. अभी बीच में आपने एक हा विकासजी. हा थांबायचे. त्यानंतर आम्ही बसने आमच्या हॉटेलवर पोहोचलो. तोपर्यंत 4 वाजले होते. 5 वाजता आम्ही वाराणसीला जायला निघालो. आम्ही रात्री 9:30 वाजता वाराणसीला हॉटेलवर पोहोचलो. जेवेपर्यंत रूमवर बॅगा पोहोचल्या. झोपायला 11 वाजून गेले. सकाळी बॅगा रूमच्या बाहेर ठेवायच्या नव्हत्या, पण सकाळी 3:30ला उठायचे होते. एवढ्यात नको, हे नंतर बघू. सकाळी 3:30 वाजता उठलो. सकाळी 3:30 वाजता उठलो. रूमवरच किटली चहा कॉफीचे सामान असते. कॉफी करून घेतली. पटापट आंघोळी करून 4:30ला बसमध्ये हजर झालो. ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरात सकाळी लवकरच जायचे होते. त्याप्रमाणे गुरुजींनी वेळ दिली होती. रात्रीच हॉटेलवर गुरुजी येऊन कोणाकोणाला रुद्राभिषेक करायचे आहेत त्यांची नावे घेऊन गेले होते. जवळजवळ सर्वांनीच नावे दिली होती. बसमधून उतरल्यावर बरोबर पैशाशिवाय काहीच सामान न्यायचे नव्हते. मोबाईल, पर्स, छत्री सुद्धा गाडीमध्ये ठेवून आम्ही निघालो. सर्व मंदिरातून चेकिंग कडक असते. बहुतेक ठिकाणी मोबाईल वगैरे बंदीच असते. आतापर्यंत कुठेच पाऊस लागला नव्हता, पण आज सकाळपासून बारीक पाऊस सतत चालू होता. त्यातूनच बरेच अंतर चालत मंदिरापर्यंत गेलो. पावसातच लाईन लावून काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. नंतर एका वरांड्यात आमच्या गुरुजींनी सर्वांना लाईनीने बसवून प्रत्येकासमोर रुद्राभिषेकाचे सामान ठेवून तयारी केली. सर्वजण ओल्यानेच बसलो होतो. साधारण 1 तास अभिषेक पूजा अर्चा करून ते अभिषेकाचे तीर्थ, पुष्प वगैरे पुन्हा काशी विश्वनाथच्या पिंडीवर अर्पण केले. तोपर्यंत पाऊस थांबला होता. नंतर त्याच आवारात असलेल्या विशालाक्षी लक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. कालभैरव मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, तुलसी मानस मंदिर या सर्व मंदिरात दर्शन घेऊन बसने 10 वाजता हॉटेलवर परतलो. नंतर ब्रेकफास्ट करून विश्रांती घेतली. त्यानंतर 1 ते 2 लंच झाले. संध्याकाळी गंगा घाटावर गंगा आरतीला जायचे होते. आज सकाळपासूनच मोठ्या बसऐवजी 2 मिनी बस होत्या. त्यातील एका बसने सातारावाले, आमच्या बरोबर जे सातारावाले 10, त्यांना खरेदीचा फारच मूड होता. सातारावाले 10 आणि काही जण मार्केटिंगसाठी गेले. 4 वाजता दुसऱ्या मिनी बसने निघून आम्ही गंगा घाटावर पोहोचलो. तोपर्यंत ती मार्केटिंगला गेलेली बस पण घाटावर आलेली होती. आता गंगा घाट फोटो. आरतीला हा इथे घाटावरती आता आम्ही आलो. संध्याकाळी आरतीला आम्ही बोटीतून जाऊन पाण्यातूनच गंगा घाटावर चाललेली आरती पाहणार होतो. ही मोठी बोट पुढे
हम्म. ही मोठी बोट होती, या आमच्यासाठी ठरवली होती. बरोबर सर्व माहिती द्यायला गाईड पण होता. डाव्या बाजूला, हा पुढे, नेक्स्ट नेक्स्ट. हे बोटीवरचे 3 फोटो आहेत. पुढे. आता हे समोर केसरीचे 3 जण आहेत आणि हा मधला गाईड आहे, लाल शर्टवाला गाईड होता. नेक्स्ट. डाव्या बाजूला प्रथम होता नमो घाट. हा जुना खिडकिया घाट, याचं जुनं नाव खिडकिया घाट. याला आता नवे रूप देऊन जून 2022 मध्ये मोदीजींनी याचे नाव नमो घाट ठेवले. हे एकूण 44 घाट असून बरेचसे उजव्या किनाऱ्यावर आहेत. पुढे. काही उजव्या किनाऱ्यावर आहेत, काही डाव्या किनाऱ्यावर आहेत. हे उजव्या किनाऱ्यावरच आहे. पुढे. डाव्या किनाऱ्यावर आहे. मंदिराचा कळस आहे उजवीकडे. पुढे. हे किनाऱ्यावर आहेत. त्या नमो घाट वरती आता हेलिपॅड पण होणार आहे आणि बरेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वगैरे पण तिथे बरंच काही चालू आहे. गाईडने सांगितल्यापैकी आता हे जे 84 घाट आहेत, त्यातल्या गाईडने सांगितलेल्या काही घाटांची नावं सांगतो. काही नावे: प्रल्हाद घाट, हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट, बद्रीनाथ घाट, हनुमान घडी घाट, पंचगंगा घाट, ब्रह्मा घाट, बालाजी घाट, गणेश घाट, कबीरजी का घाट वगैरे. पुढे. हे आता बाजूने सगळे घाट आहेत. आता आपण गंगा आरतीसाठी जाणार आहोत. हा पुढे. हा घाट आहे, ह्याचं विशेष म्हणजे मणिकर्णिका घाट याचं नाव आहे. ही संपूर्ण 3 मजली इमारत स्मशान आहे. इथे एकाच वेळी अनेक अंत्यविधी होत असतात. इथे अंत्यविधीसाठी लाईन लागलेली असते. काशीमध्ये मरण येणं पुण्य समजतात, म्हणून काशीमध्ये म्हणजे वाराणसीमध्ये जो कोणी मृत होतो त्याचा मणिकर्णिका घाटावरच अंत्यविधी करतात. याच्यात पलीकडे मागच्या बाजूला ते काशी विश्वनाथाचं मंदिर आहे मोठं, म्हणजे बरंच अंतर आहे मध्ये, पण त्याच्याच मागच्या बाजूला आहे तिथे. याच्या मागच्या बाजूला काशी विश्वनाथ मंदिर आहे. हे सर्व घाट पाहत आम्ही गंगा घाटावर आरतीसाठी आलो. पुढे. पुढे. हे आता बाजूचे सगळे एक एक घाट आहेत. ही आमच्यासारखी मोठी बोट आणखीन आलेली आहे. अशा अनेक बोटी होड्या आलेल्या आहेत. नेक्स्ट. हे समोर घाटावरती असलेले लोक आरतीसाठी उभे असलेले दिसत आहेत आणि ह्या बाजूला आम्ही बोटीत आहोत. हे मध्ये पाणी दिसतंय, त्याच्यात तो लाईट दिसतोय. नेक्स्ट. हे सगळे तिकडचेच फोटो आहेत घाटावरचे गंगा आरतीचे. त्या सगळ्या होड्या वगैरे लागलेल्या आहेत बाजूने. पुढे. अनेक जण याच्यामध्ये दिवे सोडतात गंगेला पाण्यात होडीतून, आणि समोरून ते मोठ्या प्रमाणात आरती करून तिथे मोठ्या ह्याने मशाली वगैरे लावून ती आरती होते. 7 जण वेगवेगळे उभे होते, तेवढे इथे दिसणार नाहीत क्लिअर. त्यांच्याकडे मोठी आरती ओवाळायला आणि मशाल वगैरे. पुढे. ही सगळी गंगा आरती चालू आहे तिथे. हे घाटावरचे लोक जे बसलेले आहेत त्यांचा
जरा झूम करून फोटो घेतलाय. पुढे आता हे खाली दिवे सोडलेले आहेत. आमच्या पण होडीतून हे कोणतरी आली होती एक मुलगी, तिने सगळ्यांकडचे दिवे घेऊन खाली नेऊन सोडले. ते मुद्दाम हे ज्यांनी ज्यांनी दिले ते दिवे खाली नेऊन सोडले. थांब, हे नको. प्रचंड गर्दीत लोक बसून उभ्याने आरतीची मजा घेत होते. आरती खूपच छान पाहायला ऐकायला मिळाली. आम्ही सर्व प्रसन्न झालो, खुश झालो. काल पावसामुळे आरती झाली नव्हती. गंगा आरती संपली आणि एवढ्यात अचानक पावसाचे थेंब पडले. सर्व बोटी, होड्या पटापट एकमेकांना बांधलेले दोर सोडू लागल्या. अचानक कधी बघितला नसेल एवढ्या जोरात पाऊस बरोबर वादळी वारे सुरू झाले. आमची बोट सुद्धा लगेच परतीला निघाली. बोटीला वरून छप्पर होते, पण चारी बाजूनी उघडेच होते. प्रचंड वादळी वारा व पाऊस लागत होता. सर्वजण थंडीने गारठून गेले. अर्थातच अर्धा तास पावसाने व वाऱ्याने सर्वांना झोडपून काढले. तरी छातीवर लाईफ गार्ड असल्यामुळे थोडाफार आधार होता. प्रत्यक्ष गंगा घाटावर उघड्यावर असलेल्या भक्तांचे आणि छोट्या छोट्या होड्यांमधून आलेल्या भक्तांचे काय झाले असेल कोण जाणे. आमची बोट परत येऊन जाग्यावर थांबेपर्यंत पाऊस वारा पूर्ण थांबला आणि जीवात जीव आला. आम्ही बोटीतून उतरल्यावर गरम गरम लेमन टी मिळाला. त्यावेळी अमृत म्हणजे काय ते कळले. नंतर बसमध्ये बसून हॉटेलवर परत आलो. मग कपडे बदलून फ्रेश होऊन जेवायला गेलो. सकाळी 7 वाजता बॅगा पॅक करून रूम बाहेर ठेवल्या व ब्रेकफास्ट करून बसमध्ये बसलो नेहमीप्रमाणे. सारनाथ, आता आपल्या सारनाथला जायचं होतं. हे वाराणसी पासून 13 किलोमीटरवर गंगा व गोमती नदीच्या संगमावर बौद्ध धर्माचे पवित्र स्थान आहे. इथे भगवान गौतम बुद्धांची सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण घेतले. भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण घेतले. हा फार मोठा परिसर आहे. फोटो. इथे राजा अशोक आणि गौतम बुद्धांच्या अनेक मूर्ती आहेत. खाली एक सोनेरी मूर्ती दिसते. पुढे. हा मोठा परिसर आहे. हा गौतम बुद्धांचा इथे स्टॅच्यू आहे मोठा. पुढे स्टॅच्यू पुढे हे त्यांचं काय आहे ते माहित नाही. पुढे स्तूप हे असंच आहे, भरीव आहे, पण याला दरवाजा वगैरे काही नाहीये. पुढे इथे पण खूप मोठा म्युझियम आहे, पण तो सुद्धा पुढे थांब. स्टॉप. तो म्युझियमचे फोटो वगैरे काही मिळालेले नाहीयेत. हॉटेलवर येऊन, तिथून आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलवर येऊन भोजन करून 2:30 वाजता बोधगयासाठी निघालो. हे अंतर 247 किलोमीटर होते, सगळ्यात जास्त होतं. रात्री 9:30 वाजता हॉटेल महाबोधी रिसॉर्ट वर पोहोचलो. पुढे. फोटो नाही, सकाळी आम्हाला विष्णुपाद पूजनसाठी जायचे होते. त्यासाठी रात्रीच गुरुजी हॉटेलवर आले होते. विशेष म्हणजे हे रत्नागिरीचे मराठे गुरुजी इथे स्थायिक झालेले होते. त्यांनी पूजेचा सर्व विधी सांगून, दक्षिणा सांगून
पूजा करणाऱ्यांची नावे घेतली. सकाळी उपासाचा नाश्ता करून आम्ही 8 वाजता बसने निघालो. बसमधून उतरल्यावर बरेच अंतर गल्ली बोळातून चालत गुरुजींच्या घरी पोहोचलो. आम्ही सर्वच पूजेला बसणार असल्यामुळे एवढी चोख व्यवस्था मंदिरात शक्य नव्हती. गुरुजींच्या पहिल्या मजल्यावर मोठा हॉल होता. पूजा विधी झाल्यावर तिथेच पितरांसाठी पिंडदान विधी करण्याचे ठरले होते. त्याची पण गुरुजींनी चोख व्यवस्था केली होती. हा बराच मोठा विधी व्यवस्थित पार पडला. पिंडदान अगदी पूर्ण त्यांनी शास्त्रोक्त व्यवस्थित करून घेतलं. सर्व पितरांची नावं वगैरे घेऊन व्यवस्थित पार पडला. बोधगया इथे मोक्षदायिनी फाल्गू नदीच्या काठावर पिंडदान करण्याचे फार महत्व समजले जाते. नदीच्या काठावर पिंडदान करणाऱ्यांची बरीच गर्दी होती. तिथे बसून आमचे हे विधी नीट झालेच नसते. त्या नदीत हे पिंडदान आम्ही विसर्जित केले. त्याचप्रमाणे विष्णू मंदिरात जाऊन विष्णुपाद पूजनाचे सर्व साहित्य विष्णू चरणी अर्पण केले. हे मंदिर पुरातन असले तरी इंदोरच्या अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार करून अति विशाल मंदिर बनवले आहे. इथेही खूप गर्दी होती. इथे पण फोटोंना बंदी होती. ते बाहेरून 2 फोटो काढलेले आहेत. जाऊ पुढे. हा हा, हे विष्णुपाद मंदिर आहे, खूप मोठं. पुढे प्रचंड असे लाईन लावून गर्दी. हॉटेलवर परत येईपर्यंत 4 वाजले. जेवून आम्ही 6 वाजता पुन्हा बसमधून महाबोधी विहार गार्डन मध्ये गेलो. हे हॉटेल आहे. हे ते हॉटेल आहे ना? नाही, वेळ आहे. हे नाही. 4 वाजता 6 वाजता आम्ही बसमधून महाबोधी विहार गार्डन मध्ये गेलो. तेथील तळ्यात 7 दिवस बसून गौतम बुद्धांनी ध्यान धारणा केली. इथेच बोधिवृक्षाखाली त्यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. मोबाईल आधीच गेटवर जमा केलेले असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. बौद्ध धर्मी या जागेला फारच महत्व आहे. नंतर रात्री हॉटेलवर परत आलो. तो हॉटेल, बरोबर. हॉटेल खूपच मोठे आणि सुंदर होते. रात्री हॉटेलवर आलो. फोटो हे ते हॉटेल. बहुतेक हॉटेल हे फक्त झोपण्यासाठी आणि जेवण्यासाठीच होते. नंतर हॉटेलवर परत आलो. हॉटेल खूपच मोठे आणि सुंदर होते. सकाळी 7 वाजता बॅगा भरून रूम बाहेर ठेवल्या आणि ब्रेकफास्ट करून बसमध्ये बसलो. आज बोधगयावरून निघून राजगीर नालंदा करून पाटण्याला जायचे होते. राजगीरला जाण्याचा रस्ता एकाकी असून वाटेत काही हॉटेल, शाळा वगैरे काहीच नाही. त्यामुळे लोकांची गरज ओळखून एका थायलंडच्या संस्थेने इथे जागा घेऊन सेवा केंद्र चालू केले आहे. फोटो गरीब आदिवासी मुलांसाठी पुढे हे सेवा केंद्र चालू केलेलं आहे. गरीब आदिवासी मुलांसाठी शाळा तसेच जेवणाची वगैरे सोय केली आहे. इथे शाळा आहे, गरीब मुलांची जेवणाची सोय वगैरे करतात. तसेच प्रवासी लोकांसाठी पुढे प्रसाधन गृह. इथे यांनी अशी मोठी प्रसाधन गृह, जेंट्स साठी वेगळं आणि लेडीज साठी वेगळं,
हे फक्त वाटसरूंसाठी बनवलेलं आहे. आणि पुढे विनामूल्य चहा कॉफीची सेवा उपलब्ध केली आहे, ही सुद्धा विनामूल्य आहे. सर्व बसेस व गाड्या इथून जाताना त्याचा लाभ घेतात. ते आदरपूर्वक स्वागत करतात आणि तिथे आम्ही तिथे चहा कॉफी घेतली. फक्त तिथे दानपेटी ठेवलेली आहे, आपण त्यात ऐच्छिक दान देऊ शकतो इच्छा असेल तर. एवढी ह्या थायच्या लोकांनी इथे सोय केलेली आहे. याच रस्त्यावर पूर्वी दशरथ मांझी गृहस्थ राहत होते. स्टॉप. हे आपल्या हा बौद्धांचं त्यांचं मंदिर आहे, हे त्याच संस्थेचं. ही ती शाळा आहे. ही ती शाळा आहे. इथे गोरगरिबांसाठी, आदिवासींसाठी सर्व सोयी आहेत. हीच ती शाळा आहे. हा हा नाही, तो नाही, त्याच्या आधी. हा बर. हा जो फोटो दिसतोय, याच्या मागे जो डोंगर दिसतोय, तो पहिल्या फोटोत पण होता डोंगर, हरकत नाही. तर हा सबंध असा लांब लचक डोंगर आहे, सुरुवातीचा इथला नाही. हा जो डोंगर आहे ना, हा संपूर्ण लांब लचक रस्त्याच्या डावीकडे डोंगर आहे आणि प्रचंड लांब लचक आहे. अजिबात तिथे वस्ती नाही, काही नाही, आहे ती फक्त अशी आदिवासी. याच रस्त्यावर पूर्वी दशरथ मांझी ग्रस्त राहत होते. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती असेल व्हिडिओ मधून किंवा कुठूनही. ते खाणकाम करीत. जवळपास शहर नसल्यामुळे गरोदरपणात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तेव्हा त्या ग्रस्ताने प्रचंड डोंगर स्वतः खणून 360 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 25 फूट खोल असा रस्ता लोकांसाठी 1960 ते 1982 22 वर्ष परिश्रम करून बनवला. प्रथम त्याला लोक वेडा ठरवत होते, पण नंतर त्याची जिद्द आणि मेहनत पाहून लोक त्याच्या मदतीला धावले. नंतर त्याला सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपट विभागाने द मॅन हू मूव द माउंटन हा चित्रपट बनवून संपूर्ण जगाला मांझी यांच्या कार्याची ओळख करून दिली. मांझी हा माउंटन मॅन म्हणून ओळखला जातो. ही गाईडने यातली थोडीफार माहिती दिली, बरीचशी मी गुगलवरून काढली माहिती. मांझी म्हणून तिथे होता दशरथ मांझी, त्याने हा डोंगर फोडून रस्ता बनवला. पुढे राजगीरला विश्वशांती स्तूप हे बौद्ध स्थान आहे. पुढे फोटो. इथे रोपवेने वर गेलो. रोपवे आहे इथे. हा रोपवे. रोपवेने वर गेलो. पुढचा फोटो. रोपवे मधून जातो. ह्या बौद्धांच्या श्रद्धास्थानाला भेट दिली. खूप शांत व रम्य ठिकाण आहे. बाजूला पुढे ते फोटो बौद्ध मंदिरचे सगळे. वा. छान. हे भव्य बौद्ध मंदिर आहे. इथे माकडं खूप आहेत. हे नंतरच्या पुढे त्यांचं दुसरं आणखीन बौद्ध मंदिर पण आहे, भव्य. दुसरं मंदिर पुढे माकडांचे. माकड बघूया आपण. हो हो, इथे भरपूर माकड होती. हा माकडातला डॉक्टर दिसतोय. बाजूलाच एक बौद्ध मंदिर. रोपवेने खाली आलो. नंतर
साध्या घरगुती हॉटेलमध्ये जेवण झाले. प्रथमच गरम गरम चपात्या मिळाल्या. बाकी ठिकाणी परोठा आणि नानच होते. गरम गरम चपात्या मिळाल्यामुळे जेवण स्वादिष्ट झाले. त्यानंतर बसने आम्ही नालंदाला गेलो. हे राजगिरापासून 11 किलोमीटरवर आणि पाटणापासून 90 किलोमीटरवर आहे. नालंदा विश्वविद्यालय ही जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी होती. 6व्या शतकापासून महावीर व गौतम बुद्ध यांच्या काळातील ही युनिव्हर्सिटी. इथे जगभरातून खूप हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी येत. त्यांना मेरिटवर प्रवेश मिळे. इथे 10,000 विद्यार्थी आणि 1,500 शिक्षक होते. त्यांची सर्वांची राहण्याची व जेवणा खाण्याची सर्व सोय त्यातच होती. 400 एकर आवारामध्ये ही युनिव्हर्सिटी होती. प्राचीन काळापासून संपूर्ण जगात बुद्ध आणि हिंदू बुद्धिमान शिक्षकांसाठी नालंदाचे नाव प्रसिद्ध होते. हे कुमार गुप्त सम्राटाने बनवले होते. 300 खोल्या आणि 7 मोठे लेक्चर हॉल. फोटो. हे नालंदा विश्वविद्यालय हा याचा एंट्रन्स आहे. इथून आम्ही आत गेलो. 300 खोल्या आणि 7 मोठे लेक्चर हॉल ते नंतर दिसेल. 3 लाख पुस्तके असलेली 9 मजली विशाल लायब्ररी ह्या विद्यालयात होती. ह्या विद्यालयाच्या मुख्य भिंती 10-12 फूट रुंद होत्या. पुढचा फोटो. ही रुंदी त्या भिंतीची आहे. 10-12 फूट अशा रुंद भिंती होत्या. हे विद्यालय 600 सालापासून 1199 सालापर्यंत चालू होते. 1199 मध्ये तुर्कीचा शासक बख्तियार खिल्जी भारतात आला होता. तो अतिशय आजारी होता. त्याच्या हाकिमांनी सर्व प्रयत्न करूनही त्याला गुण आला नाही. तेव्हा त्याला नालंदा विद्यालयाकडून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. नालंदा विद्यालयाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांच्या उपचाराने तो बरा झाला. पण आपल्या हाकिमांपेक्षा हे वरचढ असलेले त्याला बघवले नाही. त्याने बौद्ध धर्मीय, हिंदू आणि आयुर्वेद यांचे आभार मानण्याऐवजी नालंदा विद्यालयालाच आग लावली व ते नष्ट केले. पुढचा फोटो. हे विद्यालयाचं आकृती आहे, नकाशा आहे हा. हे जे दिसत आहेत चौकोन तेवढ्या इमारती आहेत आणि आतमध्ये ज्या बारीक चौकोन दिसत आहेत त्या खोल्या आहेत आणि त्याच्या आतमध्ये त्या सगळ्या डॉट सारख्या दिसत आहेत तेवढ्या खोल्या आहेत. हे प्रचंड विद्यालय आणि त्याचा हा नकाशा तिथे मॉडेल बनवून ठेवलेला आहे ते. आणि गुणिले 9 मजले ना? काय 9 मजली इमारत होती ना? 9 मजली वाचनालय होतं ना? आवाज नाही येत आहे नीट. कापतोय आवाज. खानोलकर आवाज. ठीक आहे. वाचनालय आला त्याला. हा, वाचनालयाचे मजले किती होते? हा 12 मजले सांगतो आहे पुढे. 12 मजली हे होते. त्याला गुण आला नाही तेव्हा नालंदा विद्यालयाकडून आधी म्हटलंय मी 12 मजली हे होते. आपलं 3 लाख पुस्तकं असलेली 12 मजली इमारत लायब्ररी होती. बरोबर. हा, तेव्हा त्याला नालंदा विद्यालयाकडून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. नालंदा विद्यालयाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांच्या उपचाराने तो बरा झाला. पण आपल्या हाकिमांपेक्षा हे वरचढ असलेले त्याला बघवले नाही. त्याने बौद्ध धर्मीय, हिंदू आणि आयुर्वेद यांचे आभार मानण्याऐवजी नालंदा विद्यालयालाच आग लावली व ते नष्ट केले. पुढचा फोटो. ते आग लावून कशी त्याची दशा झाली आहे ती आपल्याला पुढे दिसते आतल्या खोल्यांची.
ह्या अशा सगळ्या खोल्या आणि हे त्याचं खोदकाम करून हे त्यांनी थोडं थोडं काढलं, पण नंतर ते खोदकाम थांबवलेलं आहे. आणि बौद्धिक, आध्यात्मिक, आयुर्वेदिक परंपरा नष्ट केली. लायब्ररीत असलेली 3 लाख पुस्तके 3 महिने जळत होती. नंतर काही काळाने हे उत्खनन करून यातील अवशेष बाजूला असलेल्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. परंतु शुक्रवारी म्युझियम बंद असल्यामुळे ते आम्हाला पाहता आले नाहीत. तो शुक्रवार होता. पुढे नेक्स्ट. हा, ही त्याची अशी जळलेली इमारत आहे. त्याच्या पुढे हा आमचा ग्रुप फोटो आहे. आत्ताच दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेत नालंदा विद्यालयाची प्रतिकृती बनवली होती. त्यासमोर अमेरिकेचे अध्यक्ष श्री बायडेन आणि पंतप्रधान जो बायडेन आणि पंतप्रधान मोदीजी आणि राष्ट्रपती दिसत आहेत. त्यानंतर हे आता दिल्लीला बनवलेलं आहे मॉडेल त्याचं नालंदाचं. एवढं त्याचं महत्व आहे, सगळ्यांना माहिती असेल बऱ्याच जणांना. त्यानंतर आम्ही 90 किलोमीटरवर असलेल्या पाटणा इथे हॉटेल रेड वेल्वेट वर पोहोचलो. इथे आमची यात्रा समाप्त झाली. सकाळी उठायची घाई नव्हती. सकाळी 9 वाजता नाश्ता आणि निरोप समारंभ झाला. आमचे 3:30 वाजता फ्लाईट होते. 12 वाजता आम्हाला बसने विमानतळावर सोडण्यात आले. पितृपंधरवड्यामुळे सगळीकडेच खूप गर्दी होती. यात्रा खूपच धावपळीत झाली, पण छानच झाली. कोणालाही काही त्रास झाला नाही, हे विशेष. अशी ही त्रिस्थळी यात्रा आणि बाकी दर्शन अयोध्या आणि नालंदा. धन्यवाद. आपण आता डॉक्टर शुभदाताईंकडे येऊया. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा, बोला. नमस्कार. आपली ती तळी यात्रा विकास भाऊ बरोबर आता संपूर्ण झालेली आहे. ते एक व्यासंगी माहिती संकलक आहेत, उत्तम वक्ता आहेत, अध्यात्माची त्यांना आवड आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतरचा अधिकांश वेळ त्यांनी अध्यात्मात व्यतीत केला आणि अनेक यात्रा केल्या. दत्तांची त्यांच्यावर कृपा आहे, अण्णा गद्र्यांची पण कृपा आहे. खडतर पायी परिक्रमा करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला त्याचे अत्यंत बारीक सारीक नोंदी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आताचा प्रवास अयोध्या नालंदा हा होता. त्यामध्ये त्यांनी दिसलेलं निसर्ग सौंदर्य, वस्तू, वास्तुचित्रण, नावे, घटना हे सगळं त्यांच्या स्मरणात आहे. माणसे, परंपरा, इंदिरा गांधी, नेहरू, गांधी यांच्या खोल्या आपल्याला बघण्याचं भाग्य त्यामुळे लाभलं. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. हॉटेलची नावं त्यांच्या लक्षात आहे आणि शब्द सामर्थ्य त्यांच्याकडे असल्यामुळे शांतपणे सांगण्याची त्याची जी पद्धत आहे ती मला खूप आवडली. केसरी टूर्स बरोबरचा आजचा आपला प्रवास प्रयाग, काशी, गया ती स्थळी यात्रा झाली. त्यांच्याकडे तारीखवार वर्णन आहे, किती वाजता पोहोचलो, किती वाजता निघालो, किती वाजता काय पाहिलं, याची तपशिलातील बारकावे त्यांनी छान टिपले आहेत. सर्व फोटो आणि वर्णन छान जुळलं आहे. सामानाची चढ उतार करण्यासाठी सुंदर सोय आहे. हे ऐकून खूप छान वाटलं. संगमावरती त्यांना आलेला अनुभव त्याने सांगितला. अयोध्या दर्शन कसं काय झालं, 3 मजली इमारत आहे. हे सगळं पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभावं अशी मनात इच्छा निर्माण झाली. त्यानंतर तिथं असलेली घंटा प्रत्यक्ष पाहणं, मंदिरांची नावं लक्षात ठेवणं, त्यांचे वैशिष्ट्य लक्षात ठेवणं, शरयू नदीचं दर्शन त्यांनी घडवलं आपल्याला. मंदिरातील शिस्तीबद्दल सांगितलं, कडक नियम सांगितले.
घाटांची नावं, त्यांची वैशिष्ट्य सांगितली. खूप छान पद्धतीने सांगितलं. वाराणसीला मृत्याला म्हणजे मन करणे घाटावर अंत्यविधीचं भाग्य लाभतं, अशी सर्व तपशीलवार माहिती सांगितली. अचानक पावसामुळे निर्माण झालेला जो काही वेगळेपणा होता तोही त्यांनी आपल्या शब्दांमध्ये टिपला. गौतम बुद्धाच्या अशोकाची कथा सांगितली. मोठा स्तूप आपल्याला दाखवला. बौद्ध गयेचं दर्शन आपल्याला झालं. पूजेच्या चोख व्यवस्थेबद्दलची माहिती मिळाली. आणि अशा तऱ्हेनं प्रवासातल्या सर्व लहान सहान घटना सांगून त्याने आपल्याला खूप एक तासभर अगदी खेळवून ठेवलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात्रा समाप्ती धावपळीत झाली, पण छान त्रिस्थळी यात्रा झाली. हा एक वेगळा अनुभव त्यांनी शब्दांकित केला. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा.